नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राज्याच्या कानाकोपऱ्यातली घडामोड जाणून घेऊयात, अर्थातच 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असतील हे चित्र स्पष्ट। महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवारांना मताधिक्य देण्याचा निर्धार। बॅनरवर खडकवासल्यातून 1 लाखांचं मताधिक्य देण्याचा उल्लेख। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांसमवेत घेतला जेवणाचा आस्वाद। बारामतीमध्ये टकारा समाजाच्या संवाद मेळाव्यानंतर सुनेत्रा पवारांचे महिला कार्यकर्त्यांसह जेवण। वर्ध्याच्या इव्हेंट हॉटेलमध्ये भाजपच्या बैठकीची तयारी। भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यामध्ये स्थानिक नेत्यांची बैठक घेणार। कोर कमिटी आणि निवडणूक संचालन समितीचीही बैठक होणार। पंढरपुरात किसान वॉटर आर्मीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांचा विठ्ठलाला दुग्धाभिषेक। माढ्यातून उमेदवारी मिळावी यासाठी विठ्ठलाला साकडं घातलं। शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरींचं भुसावळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। रावेर लोकसभेत महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता। अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी चौधरींकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेलांना मोठा धक्का। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे शरद पवारांच्या पक्षात। शरद पवार गटाच्या भंडाऱ्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठकीला कुकडेंची हजेरी। साताऱ्याच्या माण तालुक्यातील पळसावडे गावात मराठा बांधवांचा ठराव। बैठकीत लोकसभा निवडणुकीत 2 उमेदवार उतरवण्याचा ठराव मंजूर। उद्धव ठाकरेंकडून बुलढाण्यात जिजाऊ जन्मस्थळी दर्शन। उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, अंबादास दानवेंचीही उपस्थिती। अजित पवार गटाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब नहाटा यांची नियुक्ती। प्रशांत गायकवाड यांची जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी। पालघर लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध। महायुतीमध्ये पालघर लोकसभा जागेचा तिढा अजूनही कायम। बुलढाण्यात मणा ग्रामपंचायत समितीवर ग्रामस्थांचा घागर मोर्चा। 10 दिवसात पाणी द्या अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करणार, ग्रामस्थांचा इशारा। भुसावळच्या वेल्हाळे परिसरात राखीच्या वाहतुकीमुळे शेतकरी हैराण। आंदोलन करत शेतकऱ्यांची वाहतूक बंद करण्याची मागणी। वर्ध्याच्या नितेश कराळे गुरुजींची राजकीय मैदानात एंट्री। स्पर्धा परीक्षेसाठी ग्रामीण शैलीत शिकवण्यासाठी प्रसिद्ध कराळे मास्तर आता लोकसभेच्या मैदानात उतरणार। नाशिकची सिटीलिंक बस सेवा 6 दिवसांपासून ठप्पच। बस सेवा तात्काळ चालू करा अन्यथा ठेका रद्द करणार, नाशिक पालिका आयुक्तांची बसच्या ठेकेदाराला तंबी। चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी 12,400 कर्मचारी। 6 विधानसभा क्षेत्रनिहाय नोडल अधिकाऱ्यांसह नियंत्रक कक्षप्रमुख ते अन्य कामांसाठी ही यंत्रणा गुंतणार। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मालेगाव बाह्य आणि मध्य मतदारसंघाचा आढावा। गर्दीच्या मतदान केंद्रांना भेटी देत पाहणीही केली। नंदुरबारमध्ये यंदा 19,58,353 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। 2,115 मतदान केंद्रांचं नियोजन। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न। सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून हैदराबादला जाणारी विमानाची पहिलीच फेरी रद्द। फ्लाय 91 कंपनीच्या विमान व्यवस्थापनावर हैदराबादची फेरी रद्द करण्याची नामुष्की। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांकडून रूट मार्च। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही शहरात दाखल। धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरासाठी दिलासादायक बातमी। मांजरा धरणातील राखीव पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित पाणीसाठा सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरणार। कोल्हापुरात विक्रमी मानवी रांगोळी साकारली। स्वीप अंतर्गत 10,495 विद्यार्थ्यांनी साकारली मानवी रांगोळी। नॅशनल रेकॉर्ड आणि आशिया पॅसिफिक रेकॉर्डमध्येही नोंद।